अमूल्या, तुला आठवतंय ऑफिसमध्ये तू हे असं केलं होतंस? तुला अशी एखादी चांगली दिसणारी छान दिसणारी गोष्ट आवडतच नाही का रे? किती क्यूट आहे ना ही कॅन्डल. अमूल्या, सी आय नो संध्याकाळी जे काही झालंय त्यामुळे तू खूप अपसेट आहेस, बट आय प्रॉमिस ह्या सगळ्याचा जो काही परिणाम होईल ना त्याला आपण दोघे एकत्र सामोरे जाऊ. तू ऐकतेस ना? माझी एक इच्छा आहे, म्हणजे तू आजचा दिवस ना आपली फ्लाईट मिस झाली आहे म्हणून नाही लक्षात ठेवावास, पण आपण जो टाइम स्पेंड केलाय ना म्हणून लक्षात ठेवावास. तू ऐकतेस ना मी काय बोलतोय? तू जो समुद्रावर टाइम स्पेंड केलास ना म्हणून तू आजचा दिवस लक्षात ठेवावास. अमूल्य, मला एक गोष्ट सांग, आपण जर असं बघायला गेलो तर आजचा पूर्ण दिवस छान गेला ना. म्हणजे संध्याकाळी प्रॉब्लेम झाला पण पूर्ण दिवस तर किती छान गेला. आपण जर इतका छान दिवस स्पेंड केलाय तर त्यासाठी तू एकदा स्माइल कर ना प्लीज. अमूल्य, तू ना अशी दुःखी नको राहूस. म्हणजे आपण इतका छान वेळ घालवला, तो तू जर अशी दुःखी राहिलीस तर त्या वेळेचा इन्सल्ट होईल ना, है ना? अमूल्य, आता तर मी पण चांगला वागतोय. तू नेहमी कंप्लेंट करायचीस ना, सो एकदा माझ्यासाठी तरी स्माइल कर प्लीज. अमूल्य, अगं तुझी ती प्रेस्टिजियस स्माइल कर ना एकदा. कर ना एकदा तुझी ती प्रेस्टिजियस स्माइल प्लीज. वेदांत, हे बघ, येतंय का तुमच्या लक्षामध्ये माझं काय म्हणणं येतंय? हा, आता हे फोटो माझ्याकडे आले आहेत, असेच आणखी काही लोकांकडे गेले असतील की नाही? उद्या समजा हेच फोटो तुमच्या काय त्या सोशल मीडियावरती आले तर काय कराल? काय का अमूल्य, बाहेर तोंड दाखवाल तरी जागा शिल्लक राहील का? मला सांग, राहील का? नाही सुमन, मी या पोरींवरती केलेले संस्कार मला माहित नव्हते इतके तकलादू असते. नाही तकलादूच आहे. आणि मी केलेले संस्कार जर तकलादू नाही तर मला सांग, माझे संस्कार याचं लग्नाआधीच शहराबाहेर जाऊन फिरणं, रात्रभर हॉटेलमध्ये एकत्र राहणं याला परवानगी देतात का? आणि तुम्ही वेदांत, हे सगळे फोटो तुमच्या ऑफिसपैकी कुठल्या स्टाफकडे पोहोचले तर त्यांचं काय मत होईल तुमच्याविषयी? आणि उद्या तुमच्या स्टाफ पैकी कोणाकडनं तरी अशी चूक घडली तर तुम्ही कुठल्या नैतिक अधिकाराने त्याला काही सांगणार आहात, बोलणार आहात? तुम्हाला कळत नाहीये का जग किती नैतिक दृष्ट्या किती अधोगतीला चाललंय सध्या? पण जग तसं बघतंय म्हणून आपण पण तसंच बघायचं असं जर तुम्हाला वाटत असेल तर ते मला अजिबात मान्य नाहीये, लक्षात घ्या. नाही, मला ना आता मला या सगळ्याचाच एकंदर विचार करावा लागेल आता. अण्णा, तुम्ही प्लीज एकदा माझं ऐकून घ्या ना. मला त्याची आता आवश्यकता वाटत नाहीये. तुम्ही निघालात तरी चालेल प्लीज.
अण्णा वाह, खूप बरं वाटतंय ग मला अमूल्या. नाही म्हणजे वेदांतवर तुझं प्रेम आहे हे माझ्यापासून लपवून मला न सांगून तू आधीच माझा विश्वासघात केलाच होतास. आता हे असं वागून तू छान वागली, खूप छान वागली. खूप आनंद होतोय मला. हा, मला खरंच त्यांना त्रास द्यायचा नव्हता ग. मला अण्णांना दुखवायचं नव्हतं, पण माझ्या हातून तेच झालं. आता तूच सांगताय या अशा परिस्थितीत मी अण्णांना जाऊन कुठल्या तोंडाने सांगू की मला हा साखरपुडा करायचा नाहीये. मी आणि वेदांत एकमेकांवर प्रेम करत नाही, आम्ही नाटक करत होतो. मला सुद्धा काहीच कळत नाहीये ग. त्यात ते फोटोज, ताई आई अण्णा मला ज्या दृष्टीने बघतायत त्यात ते फोटोज व्हायरल झाले तर मला माझाच तिरस्कार वाटायला लागला. कशी का मी एवढी बेजबाबदार वागू शकते. असं नको बोलूस बोलल्या. ताई मला खूप भीती वाटते. ताई आता मी अण्णांना जाऊन हे सांगितलं ना की मी आणि वेदांत हे सगळं नाटक करत होतो तर मी अण्णांच्या नजरेतून उतरेन कायमची. नाही तसं काही होणार नाहीये, असंच होणार आहे आणि हेच सत्य. बापरे, हे सगळं काय होऊन बसलंय ग. आपण कसा सोडवायचा हा तिढा तर काहीच कळत नाही. ह्यातून काहीच मार्ग दिसत नाही. वादळच वादळ दिसतायत. तुगच वाटेल ते बोलू नकोस ग. अगं आई, पण आपला मूळ प्रश्न बाजूलाच राहिला. अण्णा अमूल्यावर चिडले याचाच अर्थ अण्णांना माहितीच नव्हतं की अमूल्या वेदांबरोबर मुंबईला गेली ते. काय बरोबर आहे ना? आणि शोभतं का रे हे असं मुलीच्या जातीला वागणं? अरे हो, ती नेहमी म्हणत असते आमच्या अण्णांचे संस्कार, आमच्या अण्णांचे संस्कार. हेच का तिच्या अण्णांचे संस्कार? इतकी उथळ कशी आहे रे ही मुलगी? आई हे बघ, मी पुन्हा एकदा सांगतोय, तुला वाटतंय तसं काही नाही झालं. ही वन डे ट्रिप होती आणि संध्याकाळी आम्ही रिटर्न येणार होतो. फ्लाईट मिस झाली आणि म्हणून आम्हाला तिथे राहावं लागलं. आणि आम्ही दुसरी फ्लाईट बुक करायला पण ट्राय केला होता, पण ते नव्हते अवेलेबल. हे बघ वेदांत, मला फक्त एवढंच म्हणायचंय की तुम्ही दोघांनी जबाबदारीने वागलं पाहिजे. अरे आता तुमच्या दोघांचं लग्न होणार आहे. मला असं वाटतं ना की जवळचा मुहूर्त बघून तुमचंही लग्न लावून देऊयात. काय अमूल्या, अण्णा प्लीज एकदा ऐकून घ्या ना. नका ना रागवू. अमूल्या सोड. नाही 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 अण्णा, अण्णा हे बघा, तुम्ही माझ्यावर ओरडा, मला दोन कानाखाली मारा अण्णा, पण प्लीज अण्णा असं बोला नका धरू. तो अधिकार तू केव्हाच गमावलायस. तुझ्या बाबतीत हे असलं काही मला अजिबात करावं असं वाटत नाही. आता काय चूक झाली माझी म्हणून तू हे असं वागलीस?
त्रास होतोय मला अमूल्य, खूप त्रास होतोय. अगं तू लहान होतीस ना तेव्हा मी दवाखान्यात जायला निघालो की माझ्या पायाला येऊन मिठी मारायचीस आणि भोकाड पसरायचीस, अण्णा नका ना जाऊ, अण्णा नका ना जाऊ, प्लीज नका जाऊ. खूप जड जायचं मला त्यावेळी. आता अण्णा अण्णा ऐका ना अण्णा एकदा तरी. आई, अमूल्या लग्न होणारच आहे ना, मग का? मी तुझ्या डोक्यावर हात ठेवून सांगते, मला खरंच माहिती नव्हतं ग की वेदांत मला मुंबईला घेऊन जाईल. मी त्याला नागपूर एअरपोर्टवर विचारलं सुद्धा. त्याने मला रिटर्नची तिकीट दाखवली. फोटो मध्ये वेगवेगळा ड्रेस दिसतोय. तुम्ही भलत सलत तर काही नाही आई, आई खरंच नाही ग. आई तुला माहिती आहे ना, मी त्याची मुलगी नाहीये ग. पण वेदांत, आई अगं तो सुद्धा तसा नाहीये. आई त्याने हे सगळं मुद्दामून नाही केलं ग. मी खरंच सांगते आई, आमच्या मनात भलतं चलतं असं काहीच आलं नाही ग. खरं तुझी शपथ. माझा तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे. सर इथे साहेब. काय झालं? काय नाही सर. मग का थांबलास? सर एक विचारायचं होतं, म्हणजे एक सांगायचं होतं सर. बोल. सर फोटोज आले मोबाईलवर. हे अजून कोणाकोणाकडे आलेत? सर माहित नाही. तो नंबर शोधून काढलास? हो सर, पण कळलं नाही कोण आहे सर ते. सर मागे एका कॉन्स्टेबलशी माझी ओळख झाली होती, त्यांना मी हा नंबर पाठवून दिलाय. त्यांच्याकडून डिटेल्स मिळाल्या की मी तुम्हाला सांगतो सर. ऐक, हे फोटोज तुझ्याकडे आलेत, हे अमूल्याला कळलं नाही पाहिजे. आणि जर स्टाफ मध्ये कोणाकडे आले तर त्यांना सांग की तुला माहित होतं की आम्ही गेलोय ते. ओके ओके सर. पण सर तुम्हाला काय वाटतं कोण असेल याच्यामध्ये? ही कळत नाही रे, कोण करतंय का करतंय, पण लवकरच कळायला हवं. विजय, आम्ही दोघं गेलो होतो हे फक्त तुला माहित होतं ना? मग तू सांगितलंस का कोणाला? नाही सर. चुकूनही नाही. शपथ सर, मी कोणालाच काही सांगितलं नाही. आणि सर तुम्ही तरी मला कुठे सांगितलं होतं की तुम्ही मुंबईला जाताय म्हणून? तुम्ही फक्त एवढंच सांगितलं होतं की आम्ही बाहेर जातोय. तुमची संध्याकाळी फ्लाईट मिस झाली तेव्हा तुम्ही मला सांगितलं. सर काही प्रॉब्लेम झालाय का? हो, अमूल्याच्या घरी प्रॉब्लेम झाला. अरे बापरे. बरं ठीक आहे विजय, तू जा आता, मी बघतो. आणि हो, अमूल्य आली तर कळव. ठीक आहे सर. हो. अमूल्य, काय झालंय? तू ठीक आहेस ना? वेदांत, अरे अण्णा माझ्याशी बोलतच नाहीये. हा, पण तू ठीक आहेस ना? अशा परिस्थितीत कशी ठीक असेल मी? अमूल्य, मी येऊ का अण्णांशी बोलायला? नाही नाही, नको नको, तू नको भेटस. अमूल्य पण मी बोलेन अण्णांशी. मग आता तू
ऑफिसला येणारच नाहीयेस का? माहिती ना. अगं माहित नाही म्हणजे तू असं का बोलतेस? अरे म्हणजे अशा परिस्थितीमध्ये मी नाही सांगू शकत वेदांत. खरं, टेक युअर टाइम. वेदांत अरे, नूतन काकूंनी ताई आणि विक्रांतच्या साखरपुड्यामध्ये जे काही केलं ना, त्यातून अण्णांना बाहेर पडायला खूप वेळ लागला. कसे बसे बाहेर पडलेत ते. आणि आता हे सगळं अण्णांना कळाल्यावर मला माहिती नाही अण्णा त्यातून बाहेर पडतील का नाही. वेदांत मला हे सगळं सहन होत नाहीये रे. काय करायला पाहिजे आपण? मुले, मी समजू शकतो. ऍक्च्युली आय एम रिअली व्हेरी सॉरी. नाही वेदांत, तू सॉरी म्हणू नकोस. अरे जे काही झालं त्यात तुझी काही चूक नव्हती. फक्त आपण मुंबईला जाणार आहोत ही गोष्ट तुम्हाला आधीच सांगितली असती ना, तर मी आई अण्णांना सांगितलं असतं. सांगून आपण 2 दिवस राहिलो असतो ना, तरी चाललं असतं रे त्यांना. अगं पण मला सरप्राईज द्यायचं होतं ना. पाहिलंच ना सरप्राईज किती महागात पडलं ते. मुले आता काय म्हणजे मला काही कळत नाही. अरे चल आपण नंतर बोलूया. काळजी घ्या. बाय. पण या सगळ्यात अमूल्याची काही चूक नाहीये. चूक माझी. हे बघा वेदांत, मी अमूल्यला माफ केलेलं आहे आणि तो तुम्हालाही माफ करतो. पण एक लक्षात ठेवायचं वेदांत, त्यामुळे तुम्हाला जी काही सरप्राईज द्यायची असतील ती द्या. कुठे तिला फिरायला घेऊन जायचं असेल ते जा. फक्त ती सरप्राईज फक्त तिच्यासाठी असू देत, आमच्यासाठी नको. एक साधा फोन करून कळवत जा. हा, नाहीतर बघा आधीच तुमच्यामुळे ती खूप रडलेली आहे. आणखीन रडवाल तिला आता. बापरे अण्णा, नागपुरात पूर येईल असं वाटतंय. हो मग काय. किती पाणी भरलंय डोळ्यात. वेदांत, बर वेदांत, आता जेवूनच जायचंय हा? हो हो हो. अहो नाही नको, मी निघतो. यावेळी मी ऐकणारच नाही. तर हीच तुझी शिक्षा आहे असं समज. बर, इतकी गोड शिक्षा मिळणार असेल तर मी ही शिक्षा भोगायला तयार आहे. तुला येतो का ग स्वयंपाक करायला? तुला काय करायचं? आपलं थोडी ना खरंच लग्न होणार आहे. अगं मी सहज विचारलं, म्हणजे कधीतरी काहीतरी तुझ्या हातचं पण खाऊ घाल ना. आणले होते मोदक, पाडलेच सगळे. अगं मोदक काय सिंपल आहेत ना, कोणी करू शकतं. तुला असं प्रॉपर जेवण करता येतं का? मला प्रॉपर जेवण करता येतं. तुम्हाला चॅलेंज नको करूच या बाबतीत. वेदांत, तुला खरंच तुझ्या बाबांची खूप आठवण येते ना? खूप जास्त. आणि तू ते मगाशी असं का म्हणालास की तुझ्यात इमोशन्स नाहीत असं काही लोकांना वाटतं? खरंच आहे ना ते. म्हणजे लोकांना वाटतं मी कोडगा आहे. आणि इव्हन तुलाही. अरे पण ते खूप पूर्वी, जेव्हा आपण एकमेकांना ओळखत नव्हतो. मग जसं मी तुला ओळखायला लागले तसं मला कळत गेलं तू खूप इमोशनल.
फक्त तुला व्यक्त नाही होत आहेत. आणि मला सांग वेदांत, जर तुझ्यात इमोशन्स नसते तर आज तुझ्या डोळ्यात पाणी आलंच नसतं. बरं उद्या येणारच ना ऑफिसला? माहिती नाही. माहिती नाही म्हणजे? अरे म्हणजे अण्णांना विचारायला हवं ना. आणि ताई आणि विक्रांतचं लग्न खूप जवळ आलंय रे. खूप तयारी बाकी आहे. आईला सुद्धा मदत करायची. त्याच दिवशी आपला साखरपुडा. वेदांत, मी उद्या येते ऑफिसला. मला तुझ्याशी महत्वाचं बोलायचं. कशाबद्दल? आपल्या साखरपुड्याबद्दल. मी मग आत्ताच बोल ना. अरे नाही, आत्ता नको. आत्ता खूप उशीर झालाय. आता तू जा, उद्या ऑफिसमध्ये बोलूया. तुम्हा मुलींचा ना हाच प्रॉब्लेम आहे. जर बोलायचं नव्हतं मग का सांगितलंस की मला तुझ्याशी बोलायचंय? अरे पण आता खूप उशीर झालाय वेदांत. मी सांगितलं ना तुला साखरपुड्याबद्दल बोलायचं. काय ग, काय झालं? ताई, अरेंज मॅरेज कशी होत असतील ग? म्हणजे बघ ना, आई वडिलांना जो मुलगा आवडला त्याच्याशी लग्न करायचं. तू जसा आहे त्याला तसं स्वीकारून त्याच्यासोबत संसार करायचा. तू हे सगळं आता अचानक का बोलतेस? माझ्यासोबत पण तर तेच होतंय ना. आता माझ्याकडे कोणताच ऑप्शन उरलेला नाही. बघ, तू टेन्शन घेऊ नकोस. यातून काहीतरी मार्ग सापडेल आपल्याला. कधी? लग्न झाल्यानंतर? नाही माहित. मी पण खूप विचार केला. वेदांत बॉस म्हणून चांगला आहे, मित्र म्हणून सुद्धा खूप चांगला आहे. कर्तृत्ववान आहे, हँडसम आहे. पण लाईफ पार्टनर म्हणून मला नाही माहिती. मुळात आम्ही दोघं इतके वेगळे आहोत ना. आमचे स्वभाव इतके वेगळे आहेत की आमच्यात तो इमोशनल कनेक्टच नाहीये ग. किंवा ते म्हणतात ना, त्याला बघून माझ्या मनात घंटी वाजली, आजूबाजूला फुलपाखरं उडायला लागली. तसं काही मला वेदांसाठी कधी जाणवलंच नाही. मग आता काय, आलिया भोगासी असावे सादर. अटेन्शन एव्हरीवन, हातातली कामं बाजूला सोडा आणि इकडे या लवकर. अरे या लवकर. आले का सगळे? हो सर. हो सर. सो येत्या 16 ऑक्टोबरला सगळ्यांना सुट्टी आहे. क्या बात है सर. पण कशाबद्दल? काय आहे 16 ऑक्टोबरला? सोमवार. इडियट. 16 ऑक्टोबरला विक्रांतचं आणि अमूल्याच्या बहिणीचं आरतीचं लग्न आहे. तर सगळ्यांना यायचंय. हे इन्व्हिटेशन आहे. विसरायचं नाही. 16 ऑक्टोबर. 16 तारखेला तर अमूल्य मॅडम आणि वेदांत सरांचा पण साखरपुडा आहे. मग पत्रिकेवर काहीच कसं नाही लिहिले? सर तुमचं लग्न कधी आहे? पेढा घेणी तोंड गोड कर. आरती तू पण तोंड गोड कर. आता विचारा कशाबद्दल पेढा? कसला पेढा आहे? आपल्या आद्याकडे गोड बातमी आहे. अगं बाई, हो किती छान. अभिनंदन सुमती आजी. थँक्यू हा आरती आत्या. ए पण मला वाटलं तुम्हाला माहिती असेल.
अगं नाही, आम्हाला कुठून कळणार? आद्याला चक्कर आली ना तेव्हा अमूल्यच होती तिथे आणि अमूल्याला जरा संशय आला म्हणून अमूल्यच म्हणाली की वहिनी जरा डॉक्टरकडे जाऊन ये. या बाबतीत पक्की अमूल्य. म्हणजे डॉक्टर कसं पेशंट बद्दल इतरांना काही बोलत नाहीत ना, हे तत्व अगदी बरोबर पाळलंय तिने. तुम्ही दोघींनी जरा बसा ना प्लीज. ये. सुमन, हे घे. हे तू ए थांब 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 ताई थांब. हे काय करतेस तू? आरतीच्या लग्नासाठी येत राहू देत. ताई नाही, पैसे नकोय. सुमन, घरात शुभ कार्य आहे ना, असू देत. हौशी अगं खरंच नको, याची काहीच गरज नाहीये. आरती, तू तर यात पडूच नकोस. ताई नाही ग, हे पैसे मी घेणार नाहीये. सुमन सांगितलं ना, अगं घरात शुभ कार्य आहे, लागतील, असू देत. आणि हे बघ, मला माहितीये अण्णा पेशंट्स कडून खूप कमी पैसे घेतात, त्यामुळे असू देत हे पैसे. ताई हे बघ, हे मलाही आवडणार नाहीये आणि अण्णांनाही चालणार नाहीये. हे तर खूप बोलतील मला. अण्णांशी काय बोलायचं ते मी बोलते. तू नको टेन्शन घेऊ. ताई नाही ग, खरंच नको. हे बघ सुमन, तू बहीण आहेस माझी आणि आरती भाची आहे. हवं तर हा आहेर आहे असं समज ना. हौशी अगं काय आहे हे? आहेर म्हणून मी हे एवढेच घेईन, बाकीचे तू घेऊन जा. सुमन, आहेर मी करणार आहे की नाही म्हणजे मी ठरवणार. हे एवढे तरी तुला ठेवायलाच हवे. ताई अगं, सुमन सांगितलं ना ठेव म्हणून. आणि हे बघ, हे पैसे मला परत नको आहेत. आणि आरती, तुझं लग्न आहे की नाही, लग्न मस्त एन्जॉय कर, भरपूर मज्जा कर. पण हे काय केलं काय तुम्ही? काय नाही हो, सांगू का? अमूल्या तुम्हाला तिचा हिरो मानते, आदर्श मानते, म्हणून तिने मिठी मारली. आपल्या होणाऱ्या जावयांनी मिठी मारली. त्या सगळ्यांना खूप कौतुक आहे तुमचं. अर्थात माझ्या मनातही कौतुक आहेच आहे, पण आज असं लक्षात आलं की मी तर तुमची बायको आहे, म्हणजे मी किती भाग्यवान आहे. अरे बापरे. अच्छा अच्छा, आता हे काय आणखी नवीन? नवीन काही नाही हो, मग मनात असतच माझ्या, पण व्यक्त करायचं राहून जात. सुमन, काही काही गोष्टी व्यक्त न करताही कळतात. पण आज व्यक्त व्हावंसं वाटलं. अरे पण खरं सांगू का, खरं तर ना तुमच्यापेक्षा जास्त भाग्यवान मी आहे. कसं काय? कारण माझ्या मुलींमुळे या जगातला सगळ्यात भाग्यवान बाप मी आहे. तुमच्यामुळे या जगातला सगळ्यात भाग्यवान नवरा मी आहे. म्हणजे आहे की नाही, मी तुमच्यापेक्षा जास्त भाग्यवान. काहीतरी असतं तुमचं. कसं आहे, आणि हे बघा, म्हणजे घरापेक्षाही मी माझ्या पेशंट्सना जास्ती महत्व देतो. माझा जास्तीत जास्त वेळ तिकडे क्लिनिकमध्येच असतो की. पण तरी सुद्धा तुम्ही माझं एक घर उभं केलं, या घराला घर पण दिलं. माझ्या मुलींवरती खूप छानसे संस्कार केलेत. एक बायको म्हणून सगळ्या जबाबदाऱ्या अगदी व्यवस्थित पार पडल्यात. आहे की नाही? तुमच्यापेक्षा जास्त भाग्यवान आहे की नाही मी? पुरे. आणि खरं सांगू का, मला आता असं वाटतंय ना की मी माझं हे जे आशिष तुंपलवार नाव आहे ना, ते बदलून भाग्यवान तुंपलवार असं करू काय? या आता तुम्ही. येऊ नक्की. चल. हे सगळं कठीण आहे थोडं. थोडं नाही, डोंगरा एवढं. नाही ऍक्च्युली हे सगळं पर्वता एवढं कठीण आहे. हो म्हणजे तेच ते. काय काही सोल्युशन सुचतंय का तुला? मूल्य, माझ्याकडे कसं असेल सोल्युशन? आय मीन माझ्यासोबत हे सगळं पहिल्यांदाच होतंय ना. बरोबर, तुझ्यासोबत हे सगळं पहिल्यांदाच होतं आणि माझ्यासोबत तर हे सगळं वर्षानुवर्ष घडत आलंय ना. काहीतरी बोलतो आपलं. तसं नाही, तू मिसअंडरस्टँड करतेस मला. अमूल्य, एकदा शांतपणे माझं ऐकून घे ना.
सी मला ना एवढंच बोलायचंय की मला कळतंय हे सगळं खूप कठीण आहे आणि आपल्याकडे यावर काहीच सोल्युशन नाही. बट अमूल्य, आय प्रॉमिस, काही झालं ना तरी मी तुला असं एकटीला यात नाही सोडणार. तेवढा विश्वास आहे माझा तुझ्या. पण अरे, सहज जशी ही तारीख जवळ येते ना तस तशी माझी भीती आणखी वाढत चालली. काय करावं काहीच कळत नाहीये रे. डोंट वरी, हा साखरपुडा नाही होणार. काहीतरी मार्ग काढूया आपण. मी सोडतो तुला. ए बाबा, राहू दे प्लीज, आता सोडू वगैरे काहीच नकोस. ओके. घरी सुद्धा काम करणार आहेस? काय अर्थ आहे याला, सांग बरं. आजी, अगं तूच बोलली होतीस ना, काम सगळ्यात महत्वाचं. मग आधी मी काम संपवतो आणि मग बाकी सगळं. मना तू कामाशीच लग्न कर. हा, आई काय ग तू? कसं करतोय हा? अगं असं नाहीये, मी तो क्लायंट कॉल संपवतो, फ्रेश होतो आणि येतो. चालेल, जा लवकर. चालेल. धावेल. ला आता. ला. पटकन ये रे. हो, चल आपण आपल्या करूया. अमूल्य, अमूल्य, हे पुस्तक वगैरे थोडा वेळ बाजूला ठेव ना. आणि हे बघ ताई, हे बघ ते तुझे फनी रील्स वगैरे मला आता काही दाखवू नको बरं, मी अभ्यास करते. रील्स वगैरे नाही ग, तू बघ तरी 2 मिनिटं. काय हे बघ. अरे वा, मस्त डान्स करतो ना विक्रांत. खरंच मस्त डान्स करतो ग. हे अमूल्य, आपल्याला पण प्रॅक्टिस करावी लागेल. हे ताई, हो ना. त्यासाठीच बोलवलंय उद्या विक्रांतने. ए मग जाऊन ये उद्या. जाऊन ये काय, तुला पण बोलवलंय. मी ताई, अगं नाही, मी नाही येणार. अमूल्य, अगं बघ असं करतेस तू. अगं नाही, मला खूप अभ्यास आहे ताई, मी नाही येऊ शकणार. तू पण आमच्या संगीत मध्ये डान्स करणार आहेस ना? चल चल, आता नको मला काही सांगू, चल. माझ्या कन्फ्युजन मध्ये मी ताईच्या लग्नाची वाट लावते, तिचा मूड ऑफ करते. नाही, हे बरं नाही. ताईसाठी तरी मला हे करावंच लागेल. येशील ना? येईन. येस, जाऊयात आपण उद्या. मी लगेच विक्रांतला कळवते. वा, जमतंय का याला? ए, वेदांत आला रे. ए थांब दादा, चल तू प्रॅक्टिस करून घ्या आधी. चला चला. ह्याचं काय ते. ओके. मी काय म्हणतो, काय गरज आहे ना मी डान्स करण्याची? तू चांगलं करतोयस, कंटिन्यू कर ना. माझं लग्न आहे, माझं संगीत आहे, त्यात तू डान्स केलाच पाहिजे, कळलं? तू शिकून घ्या आधी. चल कर रे, घे शिकून. सर, तुमचं गाणं वगैरे ऑलरेडी सिलेक्टेड आहे आणि आम्ही काही स्टेप्स सुद्धा काढून ठेवलेत. तर आता हा तुम्हाला दाखवेलच, ठीक आहे? येऊ. उद्या डान्स रिहर्सल आहे. आजीने तुला यायला सांगितलंय? मी तुला काय सांगितलं होतं वेदांत? तू टेन्शन घेऊ नकोस, आपण बघू काय करायचं ते. अजून बघूच आहे का तुझं? आजीने मला तुला बोलवायला सांगितलं. मी फक्त मेसेज देतोय तुला. तुला नसेल यायचं तर नको येऊस. नाही येत, जा. आणि आजींना सांग मला साखरपुडा करायचा नाही. व्हॉट? आपण सगळं सॉर्ट करू, पण काही करून उद्या तू आणि आरती या. जास्त टेन्शन घेऊ नकोस आणि अजिबात ओव्हर थिंक करू नकोस. उद्या भेटू. गुड नाईट.
जास्त टेन्शन घेऊ नकोस आणि अजिबात ओव्हर थिंकिंग करू नकोस. उद्या भेटू. गुड नाईट. तू बोलावलं नसतंस ना तरी आम्ही आलो असतो. एवढी जुनी मैत्री आपली. या पसाऱ्यामुळे आहे ना लग्न घर तर वाटतंय, पण घर अजून थोडं सजवायला हवं होतंस. अगं वेळ कुठे मिळालाय आपल्याला एवढा? आणि ते काय ते डेस्टिनेशन वेडिंग म्हणतायत ना, जेवढा वेळ मिळाला तेवढ्यात एवढं सजवलंय आपण. सुमन, काही म्हणा, तुझ्या मुलीने नशीब काढलंय बघ. एवढ्या मोठ्या घरात सून बनून जाणार आहे ती. काय ग, ती वानखेडे म्हणे कोठ्याधीश आहेत. हा, पण त्या दोघांचं एकमेकांवर खूप प्रेम आहे. अगं नशीब फक्त आरतीनेच नाही तर आपल्या अमूल्यानेही काढलंय. हे बरं झालं, दोघी बहिणी एका घरात जावा जावा म्हणून आणणार. दोघींनाही एकमेकींचा आधार असेल कायम. अगं पण मी काय म्हणतेय, तू आहे ना अमूल्याचा साखरपुडाच नाही तर याच मांडवात लग्नही लावून द्यायचं होतंस. अगं बाई, एकाच मांडवात दोघींचं लग्न नको नको. एकाच वेळेला म्हणजे केवढी कामं पडली असती. हो, पण दोघी सासरी गेल्यावर घर सुनं सुनं वाटेल ना ग. खूप जास्ती. म्हणून तर अमूल्या नंतर लग्न करते ना, हेच बरं आहे. मस्त करतोय. अरे विक्रांत, काय रे? सॉरी. काही ते सॉरी. काय हे? काय रे, आलात का तुम्ही दोघी? अगं या ना इकडे. पाय पडते. हो. सुखी राहा. सुखी राहा. सुखी राहा. सुखी राहा. कशात? आम्ही मस्त. आजी, तुम्ही कशा आहात? मी बरी आहे. तुला सांगू का, या दोघांचं लग्न आणि तुमच्या दोघांचा साखरपुडा कधी एकदा होतोय ना असं मला झालंय.